नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाडे. माझ्या बातमीबागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये जे छुपे युद्ध सुरू झालेलं आहे त्याची माहिती घेणार. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातला मतितार्थ लक्षात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. तर मागं एकदा मी व्हिडिओ केला होता. बऱ्याच जणांना ते पूर्ण पटलं नाही, पण बहुतांशी आता त्याची प्रचिती यायला सुरुवात झालेली आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मोठी चूक केली, कारण केंद्रातल्या लोकांचं मत नव्हतं उपमुख्यमंत्री पद द्यावं असं होतं. पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की त्यांना पक्ष मोडून ते आलेत तर शिवसेनेतल्या लोकांना आधार वाटावा, आनंद वाटावा, म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद द्या. आणि तीच गोष्ट त्याच्या बाबतीमध्ये मोठं चूक धरलेली आहे. कारण एकनाथ शिंदेंना आता 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद काम केल्यामुळं त्या पदाचे काय पात्रता आहे, कसा मानपान आहे, किती सत्ता आहे, हे सगळं त्यांनी अनुभवलं आल्यामुळं त्यांना आता मुख्यमंत्रीपदाची ओढ लागलेली आहे. मी मुख्यमंत्री होतो हे ते काही केला विसरायला तयार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ते देवेंद्र फडणवीसांना टाळण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांच्या लक्षात आलं की भाजपचं शीर्ष नेतृत्व जे म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हुकमाशिवाय देवेंद्र फडणवीस काही करत. मग डायरेक्ट आपलं काही कारण निघालं की अमित शहांना भेटा, मोदी शहांना भेटा, त्यांच्या कानावर गारा निघाला. आणि मग वरून त्यांनी देवेंद्रला फोन करायचा फडणवीस साहेबांना की एकनाथ शिंदेंना हे द्या, एकनाथ शिंदेंना एक जागा जास्त द्या, एकनाथ शिंदेंना हे खातं द्या. आणि मग त्याच्यामुळे त्यांना काय झालं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी 1 वर्ष 1.5 वर्ष लाड केले, कारण मुख्यमंत्रीपासून मागत होते मला 6 महिने तरी द्या. अमित शहानी सांगितलं असं होणार नाही, मागच्या वेळेस आमच्याकडे बहुमत जास्तच आमदार असून सुद्धा आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं, आता यावेळेस देणार नाही. ठाम राहिल्यामुळं काय त्यांचा नाईलाज झाला. रडत खडत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. पण आता काय होतं की आता जागा वाटप, आपण उदाहरण जर घेतलं का आता विधान परिषदेच्या जागा वाटप आहे, तर त्याच्यामध्ये 7 सीट आम्हाला पाहिजे. एकूण 16 सीट आहे. 1 सीट जर म्हणजे पोटनिवडणूक म्हणजे ती भाजपची, म्हणजे 16 मधले 7 यांना पाहिजे, राष्ट्रवादीला 5 पाहिजे. आणि मग भाजपने काय करायचं, 4 निवडायचं. म्हणजे सगळ्यात जास्त आमदार असताना सगळ्यात जास्त नगरपालिका किंवा ज्या संस्था आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, याच्यामध्ये भाजपची सत्ता असताना त्यांनी कमी लढवा. आणि त्यांना आम्ही माघार घेणार नाही, आम्हाला 7च आमदार पाहिजेत, सीट पाहिजेत. गेले की गेले दिल्लीला, अमित शहांना भेटले, नरेंद्र मोदींना भेटले. मग यावेळेस अमित शहाने सरळ नकार, पहिल्यांदा भेटच दिली नाही, पुन्हा ते थांबले, मागितले. त्यांना सांगितलं की तुम्हाला ह्याचा तोडगा मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांकडेच मिळेल, पुन्हा आमच्याकडं किरकोळ गोष्टीसाठी दिल्लीला यायचं नाही. त्यांना नाईलाज म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे जायला. मग देवेंद्र फडणवीस मोठले राजकारणी आहे, त्यांनी सांगितलं तर 3 दिल तर त्याच्याऐवजी 1 जागा मान म्हणून दिलं. 4 सीटवर लढावं लागलं. 7 कुठं 4 कुठं. मग हा हट्ट का धरावा. काय झालेलं आहे की 2029ला आपलं बळ जास्त वाढलेलं पाहिजे, याच्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतात. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी ते जास्त सीट मागण्याचा प्रयत्न करतात. आता याच्या आधी 1 महिन्यापूर्वी जे विधान परिषदेचं निवडणूक त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच केलं की आम्हाला जादा सीट पाहिजे. सभेमधून विधान परिषदेवर जे निवडून जातात तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी थोडं वाटलं. राष्ट्रवादीला सुद्धा काय वाटतं, मग तुम्ही एकनाथ शिंदेंना जास्त द्या तर मग आम्हाला पण द्या. अरे मग तुमचे आमदार किती, भाजपचे किती, याचा काही विचार कराल का नाही.
तर दोघं जण हट्टीपणा करण्याचा प्रयत्न करतात आणि देवेंद्र फडणवीसांना ती मोठी डोकेदुखी चालू झालेली आहे. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना 4 जागा दिल्या, राष्ट्रवादीला 2 जागा दिल्या, बाकीच्या जागा त्यांनी लढवल्या. म्हणजे आपण बोलून घाण करायची, अपमान करून घ्यायची ही अवस्था आता दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेला आहे. दुसरं महत्त्वाचं एकनाथ शिंदेचा डाव लक्षात घ्या की त्यांचे आता लोकसभेमध्ये 8 खासदार आहेत. त्यांचं चाललं ऑपरेशन टायगर करायचं. म्हणजे काय, तर शिवसेना उबाटाचे जे 9 खासदार आहेत त्याच्यातले 6 खासदार फोडून आणायचे आणि ते त्यांची समजा तयारी झाली आहे. म्हणजे 8 आणि 7 14 खासदार जर त्यांचे झाले तर पुढं जेव्हा 2029ला लोकसभेचे इलेक्शन होतील तेव्हा ते म्हणते 14 तर माझे ऑलरेडी आहेतच, त्यांना जाय मग मला 20 जागा द्या, 28 तुम्ही लढवा. राष्ट्रवादी म्हणणार आम्हाला द्या 5 जागा. हा जो प्रकार वाढायला लागलेला आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी हमेशा काळ की एकनाथ शिंदेंना मोठं केलं तर भाजपला धोका आहे. पुढच्या वेळेस वाटाघाटी करणं अवघड होऊन जाईल. त्यांची आमदार संख्या वाढली, त्यांचे खासदार वाढले तर पुढच्या वेळेस ते मागणी करताना दुप्पट मागणी करतात. आता मुंबईमध्ये सुद्धा ते आमची खूप लोकप्रियता, खूप 65 जागा माहिती, निवडून किती आल्या 20. आणि परत त्यांच्या लोकांची भाषा काय की आम्ही मुंबईमध्ये सॅक्रिफाईस केलं. आणि तुमच्यामुळे भाजपचं बहुमत गेलं. तुमची जर निवडून येण्याची पात्रता 20 आहे तर तुम्ही 40च लढवायच्या, 35च लढवायच्या. तुम्ही 65 जागा लढून 20 जागा निवडून आल्या तर ते नुकसान कोणाचं? दोन्ही पक्षांचं आहे. तर भाजप आता एकदम सावध झालेलं आहे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये आणि ते कोणत्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना आता भीक घालणार नाहीत किंवा त्यांना मोठं होऊ पण देणार नाहीत. त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर जे आहे की उबाटाचे खासदार फोडायचे त्याला अमित शहानी हिरवा झेंडा दाखवलेला नाही. कारण हे जर आले तर एकनाथ शिंदेची ताकद मग त्यांना आम्हाला केंद्रात मंत्रिपद द्या, आमचा पाठिंबा आहे, आम्हाला अमुक, म्हणजे प्रत्येक वेळी ते ब्लॅकमेल करणार. पण काय झालं की जो अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा एकनाथ शिंदेवर जो पूर्ण विश्वास होता, त्यांना आपल्यापैकी माणूस वाटतो, आपला माणूस आहे, तर तो विश्वास हळूहळू उडायला लागला की त्यांची जी पावलं आहेत ती दिसायला लागली. मग ते आता त्यांनी पक्ष प्रत्यय वाढवणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने पक्षामध्ये कोणी पण घेऊन, आता बच्चू कडू किंवा हितेंद्र ठाकूर ही लोक जर तुम्ही पक्षात घ्यायला लागला तर तुमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काय धोरण आहे हे तुम्ही लोकांच्या लक्षात यायला लागतं आणि मग तुमची जी लोकप्रियता आहे ती काम करून सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी सुद्धा सावध राहायला पाहिजे की आपण पक्ष वाढवायचं म्हणजे नक्की कोणाला बरोबर घ्यायचं. आपण आज तुमचे जे काही 61 आमदार आले तुमच्याकडं तर ते भाजपने जागा सोडल्या तुम्हाला म्हणून आले ना. तुम्ही भाजपच्या विरोधात लढून पहा. 2029ला हा प्रसंग येणारच आहे की तुम्हाला भाजप बरोबर घेणार नाही आणि मग तुम्ही एकटे लढले तर तुमचे किती येतील. भाजप नरेंद्र मोदीमुळं किंवा त्यांच्या हिंदुत्वाच्या याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झालेलं. पश्चिम बंगालमध्ये जी सत्ता आली भाजपची त्याचा देशभर परिणाम झालेला आहे. 2024ला लोकसभेमध्ये थोडंसं अपयश आलं, मोदींचं बहुमत हुकलं, पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांची जी रणनीती बदलली. मग हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम इथं प्रचंड बहुमत घेत त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये भाजपशी पंगा घेणं कोणत्याच पक्षाला परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सावध राहावं. भाजपबरोबरचा पंगा घेणं किंवा देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज देणं, त्यांना टाळून वरती दिल्लीला संपर्क करणं, त्यांनी तुमची किंमत कमी व्हायला लागेल. एकदा देवेंद्र फडणवीसांच्या मनात आडी बसली तर ते वेगवेगळ्या प्रकारे तुमची गोची करू शकतात. हे त्यांना पण, एकनाथ शिंदे पण माहिती आहे की देवेंद्र फडणवीस काय चीज आहे.
त्याच्यामुळे त्यांनी शांततेने मैत्रीपूर्वकच व्यवहार केले पाहिजेत. पक्ष वाढवायच्या नादामध्ये जर त्यांनी भाजपशी पंगा घ्यायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेचं नुकसान आहे हे नक्की. त्याच्यामुळं मला हे आज तुमच्या कानावर घालायचं होतं की पाठीमागं अनेक चर्चा दोघांमध्ये शीतयुद्ध चालू आहे. एकाने एक निर्णय घेतला की दुसरा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो, क्रेडिट घेण्याचा होता. हे लाडकी बहीण योजना ही मूळ मध्य प्रदेशमधली योजना आहे, ती भाजपने राबवली, ती महाराष्ट्रात राबवा असा वरून हुकूम आला. त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणून मानताना दिलं. तर ती योजना मीच एकटा म्हणजे लाडकी बहीण योजना चालू केली ती मी एकनाथ शिंदेने चालू, त्याचा भाजपचा काही संबंध. मग भाजप नाराज होणारच. तुम्ही एकट्याच गोष्टीचं कोणता क्रेडिट घ्यायला लागला किंवा पाठीमागून देवेंद्र फडणवीसांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरुवात केला किंवा जरांगेंना उपोषणाला बसवा किंवा मोर्चा काढायला कोणाला तरी प्रोत्साहन दे, कोणाला तरी टीका करायला प्रोत्साहन दे, तर हे सरकारी यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्या लक्षात येतं कोण आहे यांच्या पाठीमागं, आणि मग त्याच्यातून कटुता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. हे युती आहे ही फार काळ टिकेल असं वाटत नाही. तर 2019 टिकायची असेल तर एकनाथ शिंदेंनी त्यांची धोरणं बदलली पाहिजे. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला आपोआप दिसायला सुरुवात. रामकृष्ण.